शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत कोल्हार भगवतीपुरामध्ये बैल पोळा साजरा। अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका येथील कोल्हार भगवतीपूर येथे बैल पोळा सणानिमित्त शेतकरी राजानं शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत वेशीचं पूजन करून बैल पोळा मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। गेल्या 4-5 दिवसापासून बैल पोळा सणानिमित्त बाजारपेठ सजली होती। शेतकरी राजानं बैलांच्या सजावटीचं सामान घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती। शेतकरी राजानं सर्जा राजाची सजावट करून मिरवणुकीसाठी गावात आणलं होतं। बैल पोळ्याच्या मिरवणुकीत पारंपरिक हलगी या वाद्याच्या निनादात भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली। सर्जा राजाच्या मिरवणुकी दरम्यान वरुण राजानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला होता। या मिरवणुकीत बैलगाडा शर्यतीतील आबासाहेब मोरे यांनी ढोल ताशाच्या गजरात घोडा बैलाची मिरवणूक काढण्यात आली। काही शेतकरी राजानं ढोली बाजा, बँड, पथक, डीजे या प्रकाराचे वाद्य लावून सर्जा राजाची दिमागदार मिरवणूक काढली। आबासाहेब मोरे यांच्या घोडा बैलांची मिरवणूक वंदे मातरम चौकात आल्यानंतर किरण माळी, अरुण बोरुडे, दगडू बोरुडे यांनी महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधून स्वागत केलं। मिरवणुकीची सुरुवात भगवती माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली। हनुमान मंदिर, ग्रामदैवत कोल्हारेश्वर महादेव मंदिर या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीनंतर गृहलक्ष्मीच्या हस्ते सर्जा राजाचं औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य चारून पूजन करण्यात आलं। बळीराजाला वरुण राजाची जशी प्रतीक्षा असते तशीच सर्जा राजाच्या बैल पोळा सणाची आतुरतेनं वाट पाहत असतो। सर्जा राजा शेतकऱ्यांना शेती कसताना जशी साथ देतो तशीच साथ बळीराजा देत जीवापाड जपत असतो। SRB न्यूज साठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। वर्षानुवर्षाची परंपरा आहे। आम्ही नेहमीप्रमाणे साजरे करतो दरवर्षी। 101 वर्षाची। घोडे 2 आहे, 4 बैल। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।